श्री स्वामी समर्थ। रविवारी 30 मार्चला आहे गुढीपाडवा। या गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात। आता या दिवशी आपल्याला जर नवीन गाडी घ्यायची असेल किंवा नवीन कोणत्याही कामाला सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून नक्कीच सुरू करू शकता। कारण की या दिवशी जर आपण काही काम केलं तर ते खूप प्रभावी ठरत असतं, ते खूप शुभ मानलं जातं। पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला लागत असतात। आता भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीतच नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात। अगदी जाणून बुजून आपण या चुका करत नाही, परंतु आपल्याकडून ही चूक झाल्यामुळे आपल्याला जी काही आपण पूजा करतो तर त्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नसतं, उलट त्याचे दुष्परिणामच आपल्याला भोगावे लागतात। मग या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका। आता गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये गुढी ही उभारली जाते आणि हा गुढीपाडव्याचा सण आपण अगदी उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा करत असतो। आता गुढीपाडव्याच्या वेळेस आपण गुढी उभारत असतो तर आपण प्रत्येक वेळेस वेळूच्या काठीचा उपयोग हा करत असतो। तर आपण अगोदर वापरलेली वेळूची काठी ही चुकूनही घ्यायची नाही, तर आपण प्रत्येक गुढीपाडव्याला वेळूची काठी ही नवीन आणायची आहे। किंवा अगदी तुम्ही शेजारी कुणाकडून जर वेळूची काठी आणणार असाल तर ती काठी आपण तशीच आणायची नाही, तुम्ही त्यांना अगदी 11 रुपये किंवा 21 रुपये देखील देऊ शकता, परंतु वेळूची काठी आपण तशीच आणू नये। यामुळे आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही। त्यामुळे या गोष्टीची काळजी आवर्जून घ्यायची आहे। वेळूची काठी घेत असताना ती प्रथम आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे किंवा तुम्ही ओल्या कापडाने धुवून घेऊ शकता किंवा अगदी घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने ही काठी अगदी स्वच्छ धुवून घ्या किंवा स्वच्छ पुसून घेतली तरी पण चालेल। तसेच आपण जेव्हा काठी ठेवत असतो तर ती काठी डायरेक्ट आपल्याला खाली जमिनीवरती ठेवायची नाही, तर त्याखाली एखादी पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवला तरी पण चालेल। मग त्यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपल्याला ही गुढी उभारायची आहे। आता गुढी उभारत असतो तेव्हा आपण गुढीला साडीही नेसवत असतो, तर आपण जेव्हा साडी घेत असतो तेव्हा ती आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की साडी आपण वापरलेली साडी चुकूनही घ्यायची नाही। आपल्याला गुढीसाठी अगदी नवीनच साडी घ्यायची आहे। अगदी घडीनं मोडलेली साडी आपण वापरू शकता किंवा एखादी साडी आपल्याला काही दिवसांनी वापरायची आहे तर ती साडी जर तुम्ही गुढीसाठी घेतली तरी पण चालेल। आता गुढीसाठी आपण साडी वापरत असतो तेव्हा देखील आपण रंगाचा देखील विचार केला पाहिजे। सफेद रंगाची साडी असेल किंवा काळ्या रंगाची साडी असेल तर अशी साडी चुकूनही वापरायची नाही। अगदी आपण हिरव्या रंगाची, लाल रंगाची, नारंगी रंगाची, तसेच जांभळ्या रंगाची, गुलाबी रंगाची साडी देखील वापरू शकतो। फक्त काळा आणि पांढरा रंग आहे तर तो या रंगाची साडी आपल्याला गुढीला चुकूनही वापरायची नाही। अगदी गुढीपाडव्याला आपण गुढीसाठी नवीन साडी देखील घेऊ शकतो किंवा मार्केटमध्ये आता फक्त गुढीसाठी नवीन साड्या देखील मिळतात। आता त्यानंतर जेव्हा आपण गुढी उभारत असतो तेव्हा आपल्या घरातील सर्व व्यक्तीने तिथे उपस्थित राहणे हे गरजेचं आहे। तसेच आता आपण गुढीला नैवेद्य देखील अर्पण करत असतो, तर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला पहिल्यांदाच खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। मग तुम्ही शेवयाची खीर बनवू शकता किंवा शेवयाचा शिरा बनवला तरी पण चालेल, पण आपल्याला शेवयाच्या खिरीचाच नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। इतर नैवेद्य आपण जो अर्पण करणार आहोत, मग तो तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल किंवा श्रीखंड पुरी बनवणार असाल तर हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला नंतर अर्पण करायचा आहे। पहिल्यांदा आपण शेवयाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। आता तो नैवेद्य आपण पहिल्यांदा गुढीपुढे थोडा वेळ म्हणजे 10 मिनिटं ठेवायचा आहे। त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी तो ग्रहण करायचा आहे। तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण संपूर्ण नैवेद्याचे ताट, मग पुरणपोळीचं असेल ते देखील किंवा गुढीपुढे ठेवत असतो तर ते देखील आपण तिथे थोडा वेळ ठेवावं आणि दिवसभर आपल्याला ते तिथून राहूच नाही द्यायचं। आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण ते ताट लगेच उचलून आणायचं आणि जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा ते आपण ग्रहण करायचं आहे। अगदी घरातील सर्व व्यक्तींनी ते सर्व व्यक्तींना थोडं थोडं त्यातलं द्यायचं आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गुढी उभारल्यानंतर आपण सकाळी शेवयाच्या खिरीचा किंवा शेवयाच्या भाताचा जर नैवेद्य दाखवतोच, परंतु त्यासोबत कडुलिंबाची पाने, हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य देखील
प्रामुख्याने दाखवला जातो। आमच्या भागामध्ये सकाळी जेव्हा आपण गुढी उभारतो त्यावेळेस गुढीला आपण हरभऱ्याची डाळ आणि जे काही कडुलिंबाची पाने आहेत किंवा कडुलिंबाची कवळी फुले आहेत ती आणि थोडीशी हरभऱ्याची भिजवलेली डाळ ही मिक्स केली जाते, गूळ मिक्स केला जातो आणि ते गुढीला वाहिलं जातं। तर पहिल्यांदा आपल्याला जे कडुलिंबाचा पाला, हरभऱ्याची डाळ आणि गूळ आहे ते व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। दिवसभरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक होईल तर तेव्हा तुम्ही संपूर्ण नैवेद्याचं ताट हे गुढीला दाखवायचं आहे, त्यानंतर आपल्या देवाला दाखवायचं आहे आणि त्यानंतर सर्वांनी तो स्वयंपाक ग्रहण करायचा आहे। तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करत असतो, दाराबाहेर रांगोळी देखील काढत असतो। तर आता गुढी उभारल्यानंतर आपण आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं नाही, तुम्ही अगोदरच स्वच्छ करून घ्यायचं आहे। अगदी गुढी भोवतालचा जो काही परिसर आहे तो देखील आपण तिथे स्वच्छ करायचा नाही किंवा झाडून काढायचं नाही। आपल्याला अगोदरच जे काही करायचं आहे तर ती स्वच्छता आपण अगोदरच करून घ्यायची आहे। एकदा का गुढी उभारल्यानंतर आपण जर तिथे झाडलोट केली तर आपल्या घरातील जी माता लक्ष्मी आहे तर ती निघून जात असते व आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी यायला सुरुवात होत असते। त्यामुळे या गोष्टीची काळजी अवश्य घ्यायची आहे। आता घरामध्ये लहान मुले असतात, मग अशा वेळेस घरात अगदी केरकचरा देखील होत असतो। अशा वेळेस तुम्ही झाडूने न झाडता तुम्ही एखाद्या कपड्याने साईडला घेऊ शकता आणि या दिवशी आपण गुढी उभारल्यानंतर त्यानंतर घरामध्ये झाडू मारायचा नाही। अगदी आपण जेव्हा गुढी उभारत असतो तेव्हा आपण फरशी देखील पुसायची नाही। अगदी गुढी उतरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही फरशी पुसू शकता, पण जेव्हा आपण घरामध्ये उभारलेली गुढी असेल तर तेव्हा आपण घरामध्ये फरशी पुसू नये किंवा झाडलोट देखील करू नये। आपण अगोदरच जी काही स्वच्छता करायची आहे तर ती करून घ्यायची आहे। तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद देखील होऊ द्यायचे नाहीत। अगदी जावाजावांमध्ये भांडण झालं असेल किंवा सासू सुनांमध्ये भांडण होत असेल किंवा घरामध्ये कोणादेखील मध्ये भांडण होत असेल तरी देखील मनामध्ये नकारात्मकता असते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या पूजेचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नसतं। त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायला हवी। तसेच आता आपण गुढी उतरवत असतो तर ती सूर्यास्ताच्या वेळेस आपण गुढी उतरवत असतो। गुढी उतरवत असताना अगोदर ती हलवायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने गुढी आपल्याला काढायची आहे। लगेचच गुढी हलवली की लगेचच आपण तिचं सामान काढून घ्यायचं नाही। नंतर या सर्व वस्तू घरामध्ये ठेवत असतो तर असं चुकून देखील करायचं नाही। अगोदर आपण गुढी हलवायची आहे आणि अर्धा एक तासानंतर आपण जे काही साहित्य ठेवलं होतं तर ते घरामध्ये ठेवलं होतं ते काढून घ्यायचं आहे। तसेच आता गुढी उतरून झाल्यानंतर आपण जो काही कलश वापरत असतो तर तो कलश आपण देवघरामध्ये आणायचा आहे, तो धुवायचा नाही, तो तसाच देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ हे ठेवायचे आहेत। अगदी तांब्या भरून तांदूळ तुम्ही ठेवायचे आहेत, त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे, त्या सुपारीवरती तांदळावरती हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे, सुपारीला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे काही तांदूळ आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपण त्या कलशातून काढायचे आहेत आणि जिथे आपण आपले तांदूळ रोज ठेवत असतो त्यामध्ये ते मिक्स करायचे आहेत। आपल्या रोजच्या स्वयंपाकघरामध्ये आपण याचा वापर करायचा आहे। ती सुपारी जी आहे तर ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवली तरी देखील चालेल, त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही। तसेच आपल्या इथे आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत करत असतात, इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात, अशा लोकांच्या संगतीत देखील आपण या दिवशी राहायचं नाही किंवा त्यांच्या घरामध्ये आपण चुकून देखील त्यांच्या घरचं जेवण ग्रहण करायचं नाही। आपण जर केलं तर आपण देखील त्यांच्या पापाचे भागीदार होत असतो। शक्यतो तरी आपण आपल्या घरामध्ये जेवण करायचं आहे। पोळ्यांचा जो काही नैवेद्य तुम्ही श्रीखंड पुरीचा किंवा पुरणपोळीचा बनवलेला असतो तर तो नैवेद्य या दिवशी सर्वप्रथम आपल्याला गोमातेला अर्पण करायचा आहे। शक्य झाला तर गोमातेला तुम्ही आवर्जून नैवेद्य अर्पण करावा, यामुळे देखील माता लक्ष्मी सदैव आपल्यावरती कृपा ठेवत असते। तर गुढीपाडव्याच्या दिवशी काय काय करायचं याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।